आम्ही फक्त स्पेशल देवगड आंबाच विकतो, दुसरा कुठलाही आंबा विकत देवगड नाही. हापूस. देवगड हापूस, हो, ऑर्गॅनिक देवगड हापूस तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये स्मॉल साईज, मीडियम साईज, बिग साईज आणि लार्ज साईज अशा 3-4 प्रकारचे आंबे येतात. आउट ऑफ इंडिया पण आउट जातो? ऑफ इंडिया ही जातो. फक्त ग्राहक पुरतेच नाही तर सेलिब्रिटींना सुद्धा ह्या आंब्याची खूप आवड आहे. आणि ह्या आंब्याच्या बिझनेसमधून जे काही पैसे उभे राहतात ते आम्ही दरवर्षी प्रियांशा हॉस्पिटलला जमा करतो. त्या आजारामुळे काय होतं ना, ह्याचा जो थायरॉइड आहे तो ब्रेनला जात नाही आणि ब्रेनमधून तो परत रिव्हर्स बॉडीमध्ये येतो. तो असा एकदम मान बघितला ना तुम्ही तर हे बघा, ही अशी मान त्याची पडते खाली. कुठेतरी प्रियांशला बरं करायचं आहे म्हणून हा व्यवसाय आम्ही सुरू केला. ते गेली 5-6 वर्षापासून आम्ही हा व्यवसाय करतोय. मला वाटतं प्रियांशा भारतातला पहिला मुलगा आहे होता होता की ज्याला हा आजार आहे. आणि मला कुठची आर्थिक मदत कोणाकडनंच नकोय सायली. माझा बिझनेस आहे आंब्यांचा आणि त्या आंब्यांच्या बिझनेस आम्ही मेहनत करतोय. तुम्ही आमच्याकडनं आंबे घ्या, तीच आमच्यासाठी मदत असेल. हो. हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आता आंबा संपत येणार आहे. आणि उन्हाळा म्हटलं की सगळ्यात पहिलं सुरुवातीलाच डोळ्यासमोर दिसतो तो म्हणजे देवगड हापूस आंबा. आणि हा हापूस आंबा सगळीकडे आलेला असला तरी सुद्धा सगळ्यात स्पेशल हापूस आंबा कुठे मिळतो तर मी त्यांच्या आंब्याची खूप मोठी चाहती आहे आणि तो मिळतो तो म्हणजे ठाण्यात. ठाण्यात तुम्हाला विरकरांकडे हापूस आंबा, ओरिजिनल हापूस आंबा देवगडचा मिळतो. आणि तुम्हाला सुद्धा हा हापूस आंबा ऑर्डर करायचा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देते. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही लगेच ऑर्डर करू शकतात. याचबरोबर जर तुम्ही ठाण्यातले असाल तर तुम्हाला फ्री होम डिलेवरीसुद्धा मिळते. आणि जर तुम्ही ठाण्याच्या बाहेरचे असाल तर तुम्हाला डिलेवरी चार्जेस द्यावे लागतात. आता आपण जाणार आहोत विरकर ताईंकडे आणि ह्यांच्याकडचा हापूस आंबा पण बघणार आहोत. क्वालिटीचा कसा आहे हे सगळं बघणार आहोत. याचबरोबर ही एक अशी आई आहे जिचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. आपण हे सगळं बघणार आहोत वर जाऊन आणि हे सगळं बघून सुद्धा आपण हापूस आंबा सुद्धा चेक करणार आहोत. आपण वर जाऊयात त्यांच्या घरी आणि हापूस आंबा आपण एक्सप्लोर करूयात. चला या. तर आता आपण सोनल विरकर यांच्या घरी आलेलो आहोत आणि मी भरपूर ऐकलंय सोनलताई खूप तुमच्या ह्या आंब्यांबद्दल. खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी लोकमत सखीमध्ये. आणि खूप छान दराचे तुम्ही दर्जाचे आंबे विकता आणि या आंब्यांबद्दल मी खूप जास्त ऐकलेलं आहे आणि सोशल मीडियावर सुद्धा भरपूर पोस्ट पाहिलेले आहेत तुमच्याबद्दल. तर आज खास हा आंबा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, सखींपर्यंत माझ्या सगळ्या पोहोचण्यासाठी मी आज तुमच्याकडे आलेली आहे. आणि मला सांगा हिची खासियत का आंब्यांची आणि कोणता कोणता आंबा तुम्ही विकता? आम्ही फक्त स्पेशल देवगड आंबाच विकतो, दुसरा कुठलाही आंबा विकत देवगड नाही. हापूस. देवगड हापूस, हो, ऑर्गॅनिक देवगड हापूस. आणि हे सगळे बघाल तुम्ही ते ह्याच्यामध्ये आमच्याकडे बऱ्याच 2-3 साईजचे प्रकारचे आंबे येतात. हे देवगड हापूस आहेत, तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यामध्ये स्मॉल साईज, मीडियम साईज, बिग साईज आणि लार्ज साईज अशा 3-4 प्रकारचे आंबे येतात. तर आमच्याकडे ओरिजिनल देवगड तुम्हाला मिळेल हवा असेल तर. वाव. आणि बाकी दुसरा कुठचाच प्रकार नाही विकत? नाही. मग सध्याची प्राइस रेंज काय आहे? सध्याची म्हणजे स्मॉल साईजचा जो आहे तो 900 रुपयापर्यंत आहे आणि डिलिव्हरी चार्जेस तुमचे एक्स्ट्रा असणार आहेत. जर ठाण्यात घ्यायचं असेल तर आम्ही फ्री होम डिलिव्हरी करतो. आणि जर समजा ठाण्याच्या बाहेर असेल म्हणजे 15-30 किलोमीटरच्या बाहेर तर तुम्हाला पोर्टर चार्जेस किंवा डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा द्यावे लागतील. तर आपला स्मॉल साईजचा जो आंबा आहे तो आहे 900 रुपये आणि मीडियम साईजचा आंबा आहे 1200 रुपये आणि बिग साईजचा आंबा आहे तो 1500 रुपये. हो. तर एक आपण टेस्ट करून दाखवू शकतो किंवा हो कापून हो, दाखवू नक्कीच शकतो का? नक्कीच. येस. आणि ते असे तुम्हाला बॉक्सेस पण मिळतात. बरं, मला सांगा, तुम्हाला अशी 5 डझनची पेटी हवी असेल, 6 डझनची पेटी हवी असेल, ती देऊ सुद्धा शकतो. देतात का हो तुम्ही? हो, तुम्ही आमच्याकडून कितीही डझनच्या पेट्या मागवू शकता. प्लस बाहेरगावी जरी तुम्हाला पाठवायचं असेल, जिथे आंबा आपण डिलिव्हरी करू शकतो तिथेही पाठवू शकतो. आउट ऑफ इंडिया पण जातो? आउट ऑफ इंडियाही जातो आणि पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतभरामध्ये आम्ही डिलिव्हऱ्या केल्या आहेत. गेल्या वर्षी आम्ही 2000 डझन आंबे विकलेले आहेत. ह्या वर्षी आमचा 5000 डझन आंबे विकण्याचा मानस आहे. कारण ऑर्गॅनिक आणि ऑथेंटिक असे आपले देवगड हापूसचे आंबे जे आहेत ते आपल्याला सगळ्या जगामध्ये पोचवायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता, हा आपला देवगडचा हापूस आंबा आहे. उगीच लोक ह्या आंब्याचे फॅन नाही आहेत. खूप साखरेसारखं गोड आहे. आणि देवगड हापूस, जर तुम्हाला ओरिजिनल देवगड हापूस हवा असेल तर खरंच तुम्ही विरकरांकडनंच घ्या, कारण एवढे छान असतात की खरं मला खूप आवडलं. मी हे सगळं संपवणार आहे. येस नक्कीच. वा, मजा आली.
खरंच खूप छान आंबा आहे बघा. कलरवरनंच कळेल तुम्हाला आणि खाल्ल्यावर तर एक नंबर होता. म्हणजे मी जेव्हा टेस्ट केलं तेव्हाच कळालं की तुमच्याकडचे आंबे एवढे प्रसिद्ध काय आहेत. आणि गेल्या वर्षी किती विकलात तुम्ही म्हणालात? तरी 2000 डझन आंबे 2000 डझन. आणि ह्यावेळी ते 5000 डझन च्या जवळपास आहेत आणि लवकरच ते होणार आहे कम्प्लीट. सो लवकर आज ज्यांना कोणाला माहिती नव्हतं त्यांनी इकडनं हे आंबे लगेच ऑर्डर करा. मी तुम्हाला खाली नंबर पण देणार आहे, व्हॉट्सअप नंबर त्यांचा. सो तुम्ही तिथून ऑर्डर पण करू शकता. तर खूप सुंदर आंबा आहे. म्हणजे लिटरली साखरेची चव आहे या आंब्यामध्ये. आणि या आंब्याचे फक्त ग्राहक पुरतेच नाही तर सेलिब्रिटींना सुद्धा ह्या आंब्याची खूप आवड आहे. आणि दरवर्षी इथून सेलिब्रिटी सुद्धा खरेदी करतात. गेल्या वर्षी 2000 डझन तुम्ही खरेदी केलात म्हणालात. आता ह्या वर्षी त्या म्हणतात 5000चा टप्पा गाठायचा आहे आणि लवकरच होणार आहे कम्प्लीट. तर तू म्हणालीस तशी की माझा बिझनेस स्टार्ट करायचा उद्देश फक्त आणि फक्त प्रियांश आहे. बरोबर ना? प्रियांशच ना? बरोबर. प्रियांश, हाय प्रियांश. हाय, हॅलो करा. हॅलो, हाय. तो हाय बोलतोय. हाय. आणि प्रियांशची आई आहे आणि प्रियांश आहे हा. आणि मी सांगण्यापेक्षा त्यांच्याकडनं आपण ऐकून घेऊया ती स्टोरी. 2019ला प्रियांशचा जन्म झाला आणि 2020ला लॉकडाऊन लागला. पण हा जेनेटिक प्रॉब्लेम प्रियांशला जन्मापासून असल्यामुळे आम्ही त्याच्यावरती बरेच ट्रीटमेंट वगैरे चालू केली त्या दरम्यान. तर आम्हाला त्याचा खर्चही खूप सांगितला होता डॉक्टरांनी. तर आम्ही म्हटलं आता लॉकडाऊनमध्ये काम माझ्या मिस्टरांना नसल्यामुळे आम्ही विचार केला की काय करायचा. मग तेव्हा आमच्या डोक्यात कॉन्सेप्ट आला की चला आपण काहीतरी सुरुवात करू. म्हणून आम्ही वडापावची गाडी आणि चहाचा बिझनेस सुरू केला. हळूहळूच चहा आणि वडापाव विकत आम्ही फूड व्हॅन घेतली. फूड व्हॅनवरती सगळा व्यवसाय सुरू केला. त्याच्यात जेवण असायचं, वडापाव असायचं, चहा असायचा. मग त्याच दरम्यान आम्ही विचार केला की अजून आपल्याला पुढे ग्रोथ हवी आहे आणि आपल्याला प्रियांशा ट्रीटमेंटसाठी पैसे उभे करायचे आहेत. तर काय करायचं. तर आम्ही मग हळूहळू माझे मिस्टर आहेत त्यांचे नातेवाईक देवगडला असतात. आम्ही त्यांच्या संपर्कात येऊन आम्ही हा आंब्याचा बिझनेस व्यवसाय ऑथेंटिक लोकांपर्यंत आंबे कसे पोचवायचे याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आणि ह्या आंब्याच्या बिझनेसमधून जे काही पैसे उभे राहतात ते आम्ही दरवर्षी प्रियांशा हॉस्पिटलला जमा करतो. त्याचं आता कसं झालं आहे ना की त्याला आजार म्हणजे त्याचा जो काय आजार आहे त्याच्यामुळे डेव्हलपमेंट डिले होतो आणि तो चालत नाही, बोलत नाही आणि मानही पकडत नाही. तुम्ही बघाल तर त्याची आजार आहे त्याला. याचा आजार म्हणजे तो MC8 AHDS म्हणून एक आजार आहे. त्या आजारामुळे काय होतं ना, ह्याचा जो थायरॉइड आहे तो ब्रेनला जात नाही आणि ब्रेनमधून तो परत रिव्हर्स बॉडीमध्ये येतो. त्याच्यामुळे त्याच्या मसल्स वीक होतात, त्याला चालता येत नाही, बोलता येत नाही आणि तो असा एकदम मान बघितला ना तुम्ही तर हे बघा ही अशी मान त्याची पडते खाली. तर त्याला ते व्यवस्थित स्वतःला सावरता येत नाही. तर ह्याच्यावरती आम्ही म्हटलं की शांत नाही राहायचं आपण आपल्या मुलाला कसंही करून बरं करायचंच आहे. म्हणून आम्ही गेली 5 वर्ष झालं याला ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्या ब्लड टेस्ट होतात, त्या नेदरलँडला जातात आणि तिकडून जेनेटिक रिसर्च सेंटरवरून परत त्या आम्ही मागवतो आणि त्याच्यामार्फत आम्हाला ह्या गोळ्या येतात. तर ह्या स्वीडनवरून त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि तिथून ह्या जेनेटिक रिसर्च सेंटरमधून येतात. या भारतात मिळत नाहीत ह्या गोळ्या. ह्या फक्त आणि फक्त ह्याच्या नावाने आम्ही ड्रग्स लायसन काढून आणि त्याचे जे काही डॉक्युमेंट असतात लिगल ते काढून आम्ही हे मागवतो त्याच्या नावाचं. तर हे जेनेटिक आजारावरती काम करतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला असं जाणवलं की आपल्याला कुठेतरी आर्थिक गरज आहे आणि त्याच्यातून आपल्याला कुठेतरी प्रियांशला बरं करायचं आहे. म्हणून हा व्यवसाय आम्ही सुरू केला. ते गेली 5-6 वर्षापासून आम्ही हा व्यवसाय करतो आहे. तर त्याचा आता बेनिफिट असं झालं आहे की आम्ही जे काही प्रयत्न करतो आहे त्याच्यात प्रियांश आता आम्हाला चांगली साथ देतो आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असं झालं आहे की प्रियांश आता जो काही मेंटली डेव्हलपमेंट आहे आधीपेक्षा आता थोडी इम्प्रूव्ह झाली आहे. आता तुम्ही बघताय तर हा असा आम्ही बसवलाय तर बसलाय तरी पूर्वी असंही बसत नव्हता. पूर्वी तो पूर्ण मान खाली टाकायचा, सतत रडायचा. म्हणजे त्याचं ते वेगवेगळे सिम्पटम्स असायचे. पण आता त्याला कळायला लागलं आहे. त्याला आता आई बाबा कळतात, त्याला काय बोलतंय ते कळतं, त्याला ओरडलं मारलं तरी त्याला कळतं आणि तो आता हुशार झाला आहे ह्या 7 वर्षात. है की नाही प्रियांश? स्माईल कर प्रियांश. प्रियांश कसा हसतोस प्रियांश? हसून दाखव. असा हसतो प्रियांश की असा हसतो? बघा कसा हसला. ते बघ कसा हसला, कसा हसला, कसा हसला. मग प्रियांश आमचा लकी आहे. तर
ही जी काही स्टोरी ऐकली ॲक्च्युली खूप प्रेरणादायी स्टोरी आहे. हो. आणि अशा भरपूर जणी असतात ज्या खचून जातात किंवा ज्यांना सुचत नाही की ह्या परिस्थितीत काय करायला पाहिजे. आपण शहराकडे राहतो पण हो. गावाकडच्या अशा अनेक महिला असतात की ज्यांच्याही आयुष्यात असे प्रॉब्लेम्स असतात. मला वाटतं प्रियांश हा भारतातला पहिला मुलगा आहे होता. होता की ज्याला हा आजार आहे. ठीक आहे. येस, गुगलवर पण माहिती याची. आणि याचबरोबर मी जसं म्हणाले तसं गावाखेड्यात अशा अनेक स्त्रिया असतात ज्या खचून जातात. त्या सगळ्या स्त्रियांना तुम्हाला काय सांगायचं? मी सगळ्यांना एकच सांगेन, अशी कुठलीही मुलं तुमच्याकडे जर जन्माला आली तर मला तुमचं एकच सांगेन की ह्या मुलांना कधीही तुम्ही द्वेष करू नका, ह्या मुलांचा, आणि राग करू नका. ही एक, आपण जसं दगडाला देव मानतो ना, तसे देव आपल्या घरात चालून आलेले आहेत, त्याप्रमाणे ही मुलं आहेत. ह्यांना आपण देवासारखं ह्यांची पूजा करायची, म्हणजे ह्यांना सांभाळायचं, ह्यांना काही हवं नको ते जेवण भरवण्यापासून सगळ्या गोष्टी आपण ह्यांना पुरवायच्या, आणि ह्यांच्या आनंदातच आपला आनंद आहे. तर मी सगळ्या बायकांना एकच सांगेन की तुम्ही द्वेष करण्यापेक्षा अशा मुलांना तुम्ही कसं बरं करू शकता, आणि ह्या परिस्थितीत तुमची परिस्थिती नसेलही त्याच्यात तुम्ही स्वतःचा व्यवसाय करा किंवा तुम्ही पडेल ते काम करा, पण त्याच्यातून तुम्ही तुमच्या मुलांना आणि घरातल्यांना कसं सांभाळू शकता याच्यासाठी जर प्रयत्न केले तर मला असं वाटतं की अशी मुलं कुठेही तुम्हाला अनाथ आश्रमात दिसणार नाहीत. आणि ही आपली जबाबदारी आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवून आपल्या मुलांना आपण सांभाळलं पाहिजे. त्यामुळे हां, आणि तुम्हाला खरंच सांगते, मी सगळ्यांना सांगेन, सखींना, की अशी मुलं जेव्हा तुमच्या घरात असतात ना, तर तुम्ही समजून जा की देवाची तुमच्यावर कृपा आहे की त्यांना तुमची सेवा करून घ्यायची. त्यामुळे आम्ही प्रियांशी देवासारखी सेवा करतो, आम्ही त्याला कुठेही कमी पडून देत नाही, आणि त्याच्यामुळे आमचं आयुष्य आज खूप चांगलं आहे, सुखकर आहे, आणि आमचा तो लकी चार्म आहे. हस हस, ये तू हुशार आहे, प्रियांश आमचा हुशार आहे, प्रियांश आमचा हुशार आहे. आता आपण मगाशी बोललो की तुम्ही खूप छान बोललात, पण असा एक प्रसंग होता का की ज्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की नाही खूप टफ आहे, किंवा काही असं एखादा कठीण प्रसंग जेव्हा प्रियांश जन्माला आल्यानंतरचा? ॲक्च्युली प्रियांश जेव्हा जन्माला आला त्याच्यानंतर जो लॉकडाऊन लागला ना, आणि त्याच्या आधीचा जो फेस होता ना माझा, पहिल्या 4 महिन्याचा प्रियांशच्या जन्मानंतरचा, तो माझा खूप डिप्रेशनमध्ये गेला. त्याचं कारण काय की बाबा असा मुलगा झालाच कसा, कारण मी डॉक्टरांचं व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली होती 9 महिने. त्याच्यानंतर हा झाला तेव्हा सिझर झाला, हा नॉर्मल होता, 3 किलो 80 ग्रॅम याचं वजन होतं, हा म्हणजे एकदम नॉर्मल होता. अचानक 3-4 महिन्यामध्ये हे जे सिम्पटम्स दिसायला लागले ना, ते मला थोडंसं डिप्रेशनमध्ये मी गेल्यासारखं झालं. त्यावेळेला मला असं वाटलं की आपल्याला तर हे म्हणजे ह्याचा आजार कसा डायग्नोज करायचा आणि हा बरा कसा होणार, याच्यासाठी आमचं थोडंसं एक इमोशनली ते महिने म्हणू शकतो आपण की थोडं डिफिकल्ट गेले. पण त्याच्यानंतर मग एक जिद्द आली की नाही, आपल्याकडे आता हे चॅलेंज देवानी दिलं आहे ना, तर आपल्याला हे स्वीकारायचं आहे, आणि ह्याच्यासाठी आपल्याला ह्याला उभं करण्यासाठी, ह्याला बरं करण्यासाठी वाटेल ते आपण मदत घ्यायची, करायची, आणि आपण पुढे जायचं. तर त्यावेळेला आम्ही बाकीचं डिप्रेशन आणि बाकीचं जे काही आमचं होतं टेन्शन ते आम्ही बाजूला सारलं, आणि 0पासून आपण नव्याने सुरुवात करू असं म्हणून प्रियांशला सोबत घेऊन आम्ही तो प्रवास सुरू केला. मग चहा विकण्यापासून सुरुवात झाली आमची. खरं तर त्यावेळेला आम्ही रस्त्यावर चहा विकायचो, मग हळूहळू आम्ही वडापाव विकायला लागलो. वडापाव घेता घेता फूड व्हॅन आली आमच्याकडे, फूड व्हॅन, आणि मग जेवण विकायला लागलो, चहा विकायला लागलो त्यासोबत. मग असं करत करत मग हळूहळू आम्ही पुढे आता प्रोग्रेस करत आलो. आता सध्या आमचा हा आंब्याचा व्यवसाय चालू आहे. पण प्रियांशला उभं करायचं ही आमची जिद्द आहे. ठीक आहे, ॲक्सेप्ट करा की बाबा अशी मुलं 100% बरी नाही होणार, पण कमीत कमी आपण प्रयत्न करू शकतो की ही बरी होऊ शकतात, काही % तरी बरी होऊ शकतात. कमीत कमी हा 80% जरी बरा झाला आणि स्वतःच्या पायावर उभा राहिला किंवा बोलायला लागला किंवा काही बसायला लागला, तर ही आपले एक प्रकारे यश आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, की आपण त्याला कुठेतरी एक त्याच्या त्रासातून त्याला बाहेर काढून आपण त्याला कुठेतरी चांगलं आयुष्य पुढे नेण्यासाठी मदत करतोय. तर ही आमची जिद्द आहे त्याला बरं करणे. आणि मी जेव्हा तुमच्या घरात आले तेव्हा सगळीकडे मला स्वामींचे फोटो आणि स्वामीमय वातावरण दिसलं. बऱ्याच स्त्रियांचं असं असतं की माझ्यासोबतच असं का होतं, मी काय वाईट केलंय, किंवा माझ्यासोबतच नेहमी स्वामी असं का करतात, किंवा देव असं का करतो माझ्यासोबतच. पण त्या परिस्थितीतही तुमच्या म्हणजे मला ना आता शब्द नाही सुचत आहे त्यासाठी की या सगळ्यावर सुद्धा, हे सगळं असून सुद्धा
एक देवावरचा विश्वास तुमचा मला दिसतो तुमच्या घरात आल्यानंतर. हो. त्या प्रसंगी काय झालं किंवा देवावर एकदम विश्वास कसा अजून राहिला तुम्हाला त्याबद्दल सांगा. मी तुम्हाला सांगते काय झालं होतं. प्रियांशचं जेव्हा डायग्नोज झालं होतं ना, तेव्हा आमच्याकडे ना ऑलमोस्ट पैसे संपत आले होते आणि मिस्टरांचं काम बंद असल्यामुळे पुढे आता आपण सफर कसं करायचं ह्याच्यावरती प्रश्न होता, कारण लॉकडाऊन कधी उठेल हे माहीतच नव्हतं. त्यावेळेला आम्ही देवाला पारायण केलं आणि देवाचं प्रार्थना केली की बाबा ह्याच्यामध्ये स्वामींचा पारायण केलं तेव्हा आम्हाला मी अशी प्रार्थना केली होती की प्रियांशसाठी तरी मिनिमम पैसे उभे राहावेत, जेणेकरून प्रियांशला ट्रीटमेंट आणि टेस्ट आपण चालू करूया. आणि तुम्हाला मी खरं सांगते, त्यावेळेला अशा काहीतरी घटना घडल्या की त्याच्यामुळे आम्हाला पैसे समोरून यायला लागले. म्हणजे आमचे जे मार्ग बंद झाले होते ते उघडले आणि त्याच्यामार्फत आम्हाला काही पैसे मिळायला लागले. जसं की आता आमचं एक छोटंसं घर होतं, ते आम्ही विकायला काढलं. ते खूप वर्ष जातच नव्हतं, पण अचानक त्याच पिरियडमध्ये घर विकायला काढलं आणि घर विकलं गेलं, त्याचे काही पैसे आले आणि मग काही पैसे प्रियांशच्या मदतीसाठी उभे राहिले आणि असं ते करत करत प्रियांशला त्या ट्रीटमेंट सुरू झाली आणि डॉक्टरचं वगैरे ट्रीटमेंट चालू करून आम्हाला त्याच्यावर उपचार पण करावे लागले. त्यावेळेला ऑपरेशन करायचं होतं प्रियांशचं टेस्टिसचं, ते त्याच्यातून झालं कवर व्यवस्थित. तर अशा प्रकारे आम्हाला खूप चांगली स्वामींनी मदत केली आणि खूप चांगलं म्हणजे अजूनसुद्धा स्वामी आमच्या सोबत आहेत ह्याची आम्हाला या सगळ्यात सासरच्या लोकांचा, नवऱ्याचा, आई, तुमच्या आईचा कसा सपोर्ट आहे सगळ्यांचा? हो, माझे वडील पण 2020लाच वाढले. जेव्हा प्रियांचा हा प्रॉब्लेम चालू होता ना, तेव्हा वडीलही माझे आजारीच होते. तर आमच्याकडे हीच सिच्युएशन होती की प्रियांशकडे लक्ष देता देता खर्च वडिलांचा काढायचा, प्रियांशचा काढायचा. पण आम्ही म्हटलं नाही, आता आपल्यासमोर काय टार्गेट दिसतंय की वडिलांना आता अत्यंत गरज आहे, म्हणजे ते ICUमध्येच ॲडमिट होतं. तर आम्ही ते पैसे तिथेच वापरले आणि मी त्यांना सांगितलं, मी वडिलांना की आम्ही तुम्हाला जे काही आता करतोय ते आता ठेवलेलेच आहेत प्रियांसाठी बाजूला, ते वापरतोय, पण तुम्ही लवकर बरे होऊन बाहेर या. मला असं वाटतं की मोठ्यांचा आशीर्वाद तिथे आपल्याला कामाला येतो. माझे वडील तसे खूप डेंजर परिस्थितीमध्येच होते शेवटच्या क्षणाला. ते काही बरे नंतर झाले नाहीत, ते 15-20 दिवसानंतर वारले. पण तुम्हाला मी सांगते, आम्ही 0वर होतो त्या काळात, म्हणजे त्यावेळेला, कारण मुलगा पण महत्त्वाचा होता आणि वडील पण महत्त्वाचे होते. पण वडिलांकडे आम्ही थोडं लक्ष दिलं आणि त्यावेळेला अशी काहीतरी परिस्थिती बदलली, आपोआप कशी झाली मला माहीत नाही, देवाच्या कृपेने, की प्रियांसाठी आम्हाला बऱ्याच गोष्टींची मदत झाली आणि त्यावेळेला मग आम्हाला प्रियांशी ट्रीटमेंट देणं सोपं पडलं. आणि जे काही आमचे मार्ग बंद झाले, जसं मी तुम्हाला सांगितलं, घर विकायला काढलं होतं, ते जात नव्हतं, ते विकलं गेलं नंतर, त्याच्यातून थोडे पैसे उभे राहिले. मग हळूहळू यांचं शूटिंगचं काम बंद होतं. त्याच्यानंतर माझे मिस्टर, हे बघा, हे अतुल विरकर आहेत, हे गुरुजी पण आहेत आणि हे स्वतः ऍक्टर पण आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये. मी तारक मेहता का उलटा चष्मा, माझ्या नवऱ्याची बायको, मी नांदायला, अशा बऱ्याच स्थितीमध्ये कॅरेक्टर रोल केले. आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये मुहूर्ताच्या पूजा त्या माझ्याकडे असतात. सेलिब्रिटी लोकांच्या घरी गणपतीच्या पूजा त्या माझ्याकडे असतात. अरे वा, मस्त. आणि हा आंबा खातो का? हो, प्रियांशला आंबा खूप आवडतो. आंबा बघितला की त्याला हवा असतो सगळा आंबा खायला. हे बघ. सो खूप छान वाटलं तुम्हाला बघून आणि तुमची स्टोरी ऐकून असं वाटलं की हे दुःख, आपल्या ज्या आयुष्यात दुःख आहे किंवा आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी सुरू आहेत ना, ह्या काहीच नाही आहेत त्याच्यासमोर. त्याच्यामुळे अशी भरपूर लोक असतात. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, जेव्हा आपण हॉस्पिटलच्या बाजूने जातो ना, म्हणजे KM सारख्या हॉस्पिटलच्या, तेव्हा फक्त बाहेर बघायचं आणि आपलं आयुष्य किती व्यवस्थित आहे, सुंदर आहे, ह्यावर विश्वास ठेवायचा. असं मला नेहमी वाटतं की देवाने आपल्याला खूप छान ठिकाणी घर दिलंय, आपल्याला खायला दोन वेळचं जेवण जेवण्यासाठी आपली तेवढी छान परिस्थिती दिली आहे. पण जेव्हा तुम्ही हॉस्पिटलच्या बाहेरनं जात असतात तेव्हा फक्त बाहेर बघायचं की तिथे बाहेरून येणारी माणसं कशी आपल्या बाळाला घेऊन रस्त्यावर झोपलेली असतात किंवा फॅमिलीबरोबर सफर करत असतात. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर खरंच वाटतं की देवाने खूप सुखी ठेवलेलं आहे आपल्याला. आणि तुम्ही जी प्रेरणादायी स्टोरी सांगितली, तुमची जी काही स्टोरी, त्यातून मला एकच सांगायचं सगळ्या सखींना, हार मानू नका, जिद्द ठेवा, एक दिवस आपला नक्कीच येतो. सो त्या दिवसाची फक्त वाट बघायची असते. प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ दिला ना की सगळ्या गोष्टी आपोआप सुरळीत होतात. मुळात ऍक्सेप्टन्स महत्वाचा आहे. एक्झॅक्टली. सो परिस्थितीचा ऍक्सेप्टन्स, तो ऍक्सेप्ट केला की तुम्ही आनंदाने पुढे जाता. जेव्हा कधी आपण गोष्टी एक्सेप्ट करतो ना, एक दिवस नक्कीच आपला येतो. आणि आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा ती गोष्ट आपल्याला, देवाला काय, स्वामींना सुद्धा आपल्याला द्यावी लागते. सो जाता जाता एकच सांगेन, जेव्हा मी पहिल्यांदा इथे आली तेव्हा त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली, मला कुठची आर्थिक मदत कोणाकडनंच नको आहे सायली,
माझा बिझनेस आहे आंब्यांचा आणि हो. त्या आंब्यांच्या बिझनेस आम्ही मेहनत करतोय. आम्ही मेहनत करतोय. तुम्ही आमच्याकडनं आंबे घ्या, तीच आमच्यासाठी मदत असेल. हो तुम्ही आमच्या व्यवसायात आम्हाला आणि मला ही गोष्ट खरंच खूप आवडली. नाहीतर आजकाल काय होतं माहितीये का, की भरपूर जण आजाराचं निमित्त काढून किंवा हो. काही उगीच ते, पण ही गोष्ट म्हणून मराठी माणूस खरंच खूप प्रामाणिक आहे. हे पुन्हा एकदा एक उदाहरण आहे की एक आपला मराठी माणूस खूप प्रामाणिक असतो. खरंच तुम्ही इकडे या आणि खरंच हे आंबे घ्या. आंब्यांची क्वालिटी तर खरंच खूप छान आहे. प्राइसिंग सुद्धा परफेक्ट आहे. म्हणजे हा. बाहेर खूप प्राइस आहे. हो. तर 1200 रुपये डझनने आंबा बाहेर विकला जातो छोट्या साईजचा. हो तर इथे 900 रुपयाला मिळतो. म्हणजे जवळजवळ 200 रुपयाचा हो. फरक तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. Yes. तर इकडे या आणि ही सगळी खरेदी तुम्ही इकडनं आंब्यांची करा. कारण आपल्या मराठमोळ्या ताईला, आपल्या प्रियांशला मदत झाली तर आपल्याला आपला खारीचा वाटा आपण उचलू शकतो आणि आम्हाला लोकमत सगळीकडनं सुद्धा हा छोटासा खारीचा वाटा असेल. सो प्लीज या आणि इकडनं आंबे खरेदी नक्की करा. आणि तुम्ही आज लोकमत सखीमध्ये आलात त्यासाठी थँक्यू प्रियांश. येस, बाय, ऑल द बेस्ट. सो प्रियांश बघतोय मला कंटिन्यू तो हसेल जर तुम्ही 5 मिनिटं त्याच्याशी बोललात ना. तो तुमच्या smile मध्ये दोघांकडून येईल. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा, आमच्या आमच्या शब्दासाठी एवढा आलात. प्रियांशला तुम्ही कव्हर केलं त्याबद्दल खूप खूप तुमच्या दोघांचे तुमचे कॅमेरामन रोशनचे. येस दोघांचे धन्यवाद. येस, थँक्यू. आणि तुम्हाला खरंच खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. तुम्हाला पण ऑल द बेस्ट सगळ्यांना. आणि लोकमत सखी आमच्याकडे आज आल्या, त्यांनी आमचं आज कव्हर केलं आणि प्रियांसाठी आणि आमच्यासाठी तुम्ही आज इथपर्यंत येऊन आम्हाला सगळ्या गोष्टींचं सहकार्य करताय त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला खूप ऑल द बेस्ट. तुमचा हा यूट्यूब चॅनल खूप खूप मिलियन पार पडो. अरे वाव, हेच पाहिजे आम्हाला सुद्धा. थँक्यू. ऑल द बेस्ट. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.